नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अस्मिताला खूप छान वाटत असतं, कारण घरचे सगळे तिच्याबरोबर आणि सचिनबरोबर अगदी पूर्वीसारखे नॉर्मल वागत असतात. अगदी अर्जुन आणि अश्विन दोघेही तिची खूप छान चेष्टा करत असतात. त्यामुळे सगळं वातावरण एकदम छान झालेलं असतं. कल्पना म्हणते, मुलीचा चेहरा बघा कसा खुलला आहे का. तेव्हा अस्मिता म्हणते, आवडती भाजी आहे म्हणून नाही गं, अश्विन आणि अर्जुन माझ्याशी पहिल्यासारखे छान बोलतायत, भांडतायत ना म्हणून. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अर्जुन आणि सायली दोघींनाही आवरायचं असतं. मात्र अर्जुन मध्ये मध्ये करतो आणि सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना हो, सकाळी खूप गडबड होती माझी आणि मग तुम्ही आरसाही सोडत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मलाही उशीर होतोय. पण अचानकपणे त्याला त्याचे दिवस आठवतात, जेव्हा तो सायलीचा रोल प्ले करत असतो. त्यावेळेस त्याची कशी धावपळ होत होती. मग त्यामुळे तो तिला समजून घेतो आणि बायको, अगोदर तुझं आवर, मी नंतर माझं आवरतो, आणि ऑफिसला अगोदर जाण्याचं नाटक करतो. नंतर तू मागून ये. तेव्हा सायली म्हणते, बरोबर आहे, आपण वेगवेगळं केल्याने प्रिया आपला पाठलाग करणार नाही आणि प्रियाला कसा गुंगारा द्यायचा हे मला बरोबर माहिती आहे. आता इकडे प्रियाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो आणि ते सुद्धा थालीपीठ. दिसायला तर खूप छान झालेले असतात. अश्विन तिचं भरभरून कौतुक करतो. आता प्रिया सर्वांना थालीपीठ खायचा आग्रह करते. पूर्णाजी अगदी हसून तिला टोमणे मारत असतात आणि अर्जुनला तर धडकीच भरलेली असते. मात्र प्रिया सांगते की दुपारचं जेवणसुद्धा मिस करणार आहे, छान कोफ्ता आणि फुलके करणार आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं बाई, एकदम उडी घेऊ नकोस ना, म्हणजे कसं तूच तोंडावर पडशील ना, हळूहळू शिक ना सगळं. प्रतापही म्हणतो, कारण कसं आहे, बनवणार तू आहेस पण पोट तर आमचं आहे ना. आता तिला सगळेजण टोमणे मारत असतात. तेव्हा अश्विनला मात्र ते काही आवडत नाहीत. प्रिया लगेच वरवरती नाटक करते, अरे असू देत रे, मला काही वाईट नाही वाटलं. पूर्णाजी, तू सांग ना कसे झाले पराठे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगदी तुझ्यासारखे, म्हणजे दिसायला एक, मात्र आत त्याच्यामध्ये तसं काहीच नाही. अश्विन रागातच म्हणतो, प्लीज तन्वी काहीतरी करते ना, कमीत कमी तिला टोमणे तरी मारू नका. आता अर्जुन तसंच नाश्ता न करता निघून जातो आणि प्रिया विचार करते, अर्जुन अगोदर गेल्या आणि सायली घरातच आहे, म्हणजे हे कुठे जाणारच नाही आहेत का. त्याच्यासाठी तर मी हा सगळा प्लॅन केला होता. आता प्रिया बाहेर पडण्यासाठी मुद्दाम यादी करत असते आणि यामध्ये असणारं सगळं सामान मी घेऊन येते असं ती विमलला सांगणार असते. तितक्यात कल्पना आणि सायली दोघीही आवरून तिथे येतात आणि अस्मिताच्या बाळासाठी काही खरेदी करायची आहे असं सांगून दोघीही बाहेर पडतात. प्रिया विचार करते की अर्जुन सायली एकत्र गेलेले नाही आहेत, मग ते बाहेर कुठेतरी भेटले तर मला काहीतरी त्यांच्या पाठलाग करावंच लागणार आहे. ती विमलला सांगते आणि ही यादी मी घेऊन येते असं सांगते. पण विमल म्हणते, अहो तन्वीताई, यातल्या सगळ्या गोष्टी घरामध्ये आहेत ऑलरेडी. सगळ्या वस्तू घरात आहे म्हटल्यानंतर प्रियाला काही बाहेर पडताच येत नाही. अर्जुन सायलीच्या या प्लॅनमध्ये कल्पनासुद्धा सामील असते आणि तिघेही एकत्र बाहेर पडतात. इकडे रविराज सुमनची चौकशी करतो की नेमकी सुमन गेली कुठे आहे, कारण तिच्या नावे मी काही इन्व्हेस्टमेंट केले आहेत, त्याच्यावरती तिच्याच सह्या हव्या होत्या. तेव्हा प्रतिमा सांगते की ती तर मंदिरामध्ये गेली आहे. तेव्हा रविराजला आश्चर्य वाटतं, ती एकटीच कशी काय गेली मंदिरामध्ये, तू जायला हवं होतंस, तू एकटीला कशाला सोडलंस, तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस काय झालं होतं. तेव्हा प्रतिमा त्याला समजावून सांगते, अहो तिला एकटंच शांतपणे बसायचं होतं मंदिरामध्ये, त्यामुळे गेली तर कुठे बिघडलं, आणि मागच्या वेळी जे काही झालं ना ते नागराज भाऊजींनीच केलं होतं. या घरामध्ये नागराज भाऊजींच्या खूप आठवणी आहेत आणि त्यामुळे ती सतत नाराज असते, थोडंसं मन शांत होईल इतकंच. रविराजला मात्र तिची काळजी वाटू लागते. इकडे सुमन नागराजला भेटायला आलेली असते, पण नागराज अजिबात तिला भाव देत नाही. इथे कशाला आली आहेस असं तो तिला परखडपणे विचारतो. सुमन म्हणते, तुम्ही हे असं का वागलात याचं उत्तर मला हवं आहे ना, त्यासाठी मी इथं आली आहे. माझा संसार असं मोडण्याचा तुम्हाला हक्क कुणी दिला, तुम्ही इतकं नीचपणे कसं काय वागू शकतात, असं ती त्याच्याशी बोलू लागते. पण नागराजला या सगळ्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. उलट तोच तिला बोलतो की मला दादाच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा हवा आहे आणि जोपर्यंत तो मला मिळत नाही तोपर्यंत मी असंच वागत राहणार. ती प्रॉपर्टी माझीसुद्धा आहे. इतकं सगळं होऊनसुद्धा
त्याचे विचार अजिबातच बदललेले नसतात. त्यामुळे सुमनची प्रचंड चिडचिड होते. ती म्हणते की आपलं लग्न झालं तेव्हा भाऊजी एक नामांकित वकील होते. ही सगळी जी प्रॉपर्टी ज्याच्यावरती तुम्ही हक्क दाखवताय ती प्रॉपर्टी भाऊजींनी त्यांच्या मेहनतीवरती उभी केली आहे. वडिलोपार्जित नाही आहे की ज्याच्यावरती तुम्ही हक्क सांगावा. पण नागराज तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिलाच वरती सुनावतो. आता इकडे अर्जुन सायली त्या बाईकडे आलेले असतात ज्याच्याकडे सदा आणि मैनाने त्यांची मुलगी दिलेली असते. तेव्हा ती बाई सांगते की मी तुम्हाला जे सांगायचं आहे ते अगोदरच सांगितलं होतं, मग पुन्हा पुन्हा तुम्ही इथं कशाला आलेले आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही जे बोलत होतात ते खरं होतं आणि ते पटलं आहे आम्हाला, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहे. तेव्हा ती बाई सांगू लागते की अहो ते मैना आणि सदा दोघेही अतिशय वाईट माणसं आहेत. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातील काजळ चोरतील अशी माणसं आहेत ते. त्यांनी त्यांची 5वी मुलगी माझ्याकडे दिली होती. तेव्हा अर्जुन सायलीला धक्काच बसतो. त्यांना तर 4च मुली आहेत ना. तेव्हा ती बाई सांगते नाही हो, त्यांना 5 मुली आहेत. बबली सदा लोखंडे तीच मुलगी त्यांनी माझ्याकडे दिली होती. म्हणजे 4 मुली जेव्हा त्यांना होत्या ना तेव्हा कसंबसं त्यांचं सगळं धकत होतं. मात्र ही 5वी मुलगी झाली ना त्यावेळेस तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. याला मार, त्याला मार, याचं हे गोष्टी चोर, त्या गोष्टी चोर. त्याच्यामुळे त्यांनी त्या पोरीला वैतागून माझ्याकडे सोडलं आणि वर माझ्याकडून पैसेसुद्धा नेले. आता स्वतःची पोरगी ते पैशासाठी विकू शकतात, मग ते कोणत्या थराचे लोक असतील ना. आता अर्जुन सायली तेवढं सगळं ऐकतात आणि तिथून बाहेर पडतात. पण डोक्यातून ते सगळे विचार जातच नसतात. प्रिया, महिपत, सदा, मैना या सगळ्यांचा ते दोघंजणं अर्थ लावायचा प्रयत्न करू लागतात. आता इकडे प्रियाच्या मनामध्ये चांगलीच भीती बसलेली असते, कारण अर्जुन सायली चौकशीसाठी सदा मैनाकडे पोहोचले होते. त्यानंतर तिचा पाठलागही अर्जुनने केलेला होता. त्यामुळे ती विचार करते की आता घराबाहेर पडायलाच नको. काही दिवस तरी त्या नागराजशी सुद्धा भेटायला नको, कारण हे दोघेजणं कधी पाठलाग करतील सांगता येणार नाही. आता अश्विन तिथं येतो आणि त्याला असं वाटतं की ही मात्र घरच्यांच्याच विचारामध्ये व्यस्त आहे. त्याच्यामुळे त्याला तिचं खूप कौतुक वाटतं आणि तू जे काही करशील ना त्या सगळ्यामध्ये मी तुझी साथ देईल असं तो तिला विश्वास देतो. आता अर्जुन त्याच विचारामध्ये गुंगलेला असतो. तेव्हा सायली त्याला थंड दूध प्यायला देते आणि त्याला केसमध्ये मदत करू लागते. सायली प्रत्येक नावाच्या काही चिठ्ठ्या बनवते आणि त्या समोरच्या फ्लोचार्टवरती लावते. आता दोघे मिळून त्या केसवरती स्टडी करू लागतात. सायली सांगते की जेव्हा सदा मैना इथे राहायला आलेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांची मुलगी बबलीबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी त्या माझ्याशी बोलताना मी समजून सांगितल्या, पण त्या सगळ्या गोष्टी खरं तर त्यांच्या मुलीच्या होत्या, म्हणजे त्या बबलीच्या होत्या. आणि बबलीचा, महिपतचा, या प्रियाचा आणि सदा मैनाला पैसे देण्याचा काय संबंध आहे हा आता आपल्याला शोधावं लागणारच आहे. आता अर्जुन आणि सायली एक एक धागा जोडत सत्यापर्यंत कसे पोहोचणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायली शाळेमध्ये सगळीकडे बबली सदा लोखंडेचा शोध घेत असतात. त्याच वेळेस प्रिया त्यांना पाहते आणि घाबरूनच त्या दोघांचाही पिछा करत असते. आता अर्जुन सायली इतके चालाखीने तिलाच गुंगारा देतात आणि प्रियालाच पकडतात. तू इथे काय करतेस असा उलट तिलाच प्रश्न विचारतात. प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.